नमस्कार. रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना. या लाडक्या बहिणींना 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या आधी जितकी चर्चेत होती तितकीच निवडणुकीनंतरही चर्चेत आहे. निवडणुकीनंतर सरकारने अनेक महिलांना या योजनेतून अपात्र ठरवल्याने हा विषय अधिकच गाजत आहे. ही योजना सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक आहे आणि त्याचा लाभ मोठ्या संख्येने महिलांना मिळतो. योजनेचा लाभ आणि भविष्यातील वाढीची शक्यता. सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. निवडणुकीदरम्यान सरकारने महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात योजनेच्या रकमेत कोणतीही वाढ करण्यात आली नाही. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचित केले आहे की भविष्यात आर्थिक परिस्थितीच्या आढाव्यानंतर यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. फक्त गरजू महिलांसाठी योजना. सरकारची भूमिका स्पष्ट. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेच्या लाभार्थीविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे. योजनेचा लाभ केवळ गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दिला जाणार आहे. सरकारकडून पात्रता निकषही निश्चित करण्यात आले आहेत. पात्रता निकष: ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्याहून कमी आहे, कुरपण करणाऱ्या, धुनी भांडी झाडू पोछा करणाऱ्या महिला, झोपडपट्टीत राहणाऱ्या कष्टकरी महिला, निराधार किंवा ज्यांना मुलं मुली सुना किंवा जावई सांभाळत नाहीत अशा महिला. सरकारने स्पष्ट केले आहे की या निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. यामुळे योजनेच्या लाभार्थी संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे. 2100 रुपये कधी मिळणार? निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. सध्या सरकार याबाबत सावध भूमिका घेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मूलभूत आर्थिक प्रश्न सोडवल्यानंतर आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता फक्त गरजू आणि गरीब महिलांसाठी मर्यादित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे लाभार्थी संख्येत घट होण्याची शक्यता असली तरी सरकारच्या या निर्णयामुळे खरोखर गरजू महिलांना अधिक फायदा होईल असा सरकारचा दावा आहे. भविष्यात योजनेच्या आर्थिक मदतीत वाढ होणार की नाही हे मात्र परिस्थितीनुसार ठरणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.